एक शूरवीरांचा स्वातंत्र्याचा दिन. मेजर राजेंद्र देशमुख त्यांच्या कुरकुरीत इस्त्री केलेल्या गणवेशात उंच उभे होते. त्यांची छाती सकाळच्या सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या पदकांची सजलेली होती. त्यांच्या समोर जमलेल्या सैनिकांच्या पंक्तीकडे पाहिल्यावर त्याला अभिमानाने जबाबदारीची लाट जाणवली. हा स्वातंत्र्य दिन नव्हता, प्रत्येक भारतीयासाठी सखोल अर्थ असलेला दिवस आणि मेजर देशमुख देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या बलिदानाचा सन्मान करणाऱ्या समारंभात त्याचे सैन्याचे नेतृत्व करणारे तयार होते. सैनिकांनी लक्ष वेधून घेतले. तिरंगा ध्वज वाऱ्याच्या झुळकीत भव्यपणे फडकत असताना परेड ग्राउंड अपेक्षेने गजबजले होते. भाषणाला सुरुवात करण्याचा मेजर देशमुख यांचे हृदय देशभक्तीने फुलले. जय हिंद, तो मोठ्याने उद्गारला. त्यांचा आवाज संपूर्ण परिसरात वाहून गेला. आज जेव्हा आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्साह साजरा करण्यासाठी येथे एकत्र येत आहोत, जेव्हा आपण आपल्या त्या अगणित आत्मांचे स्मरण केले पाहिजे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या पूर्वजांनी, आपल्या लढ्यांचे शूर सैन्यांनी आपल्याला त्याग आणि एकमेकांचे मार्ग दाखवला. त्यांनी धैर्य आणि दृष्टीचे किस्से सांगितले. सर्व संकटाशी लढा देणाऱ्या, संकटांना तोंड देणारे, खंबीरपणे उभे राहिलेले सैन्यांची कथा सांगितल्या. सैनिकांनी लक्षपूर्वक ऐकले. त्यांचे डोळे त्यांच्या नेत्याबद्दल आदर आणि कौतुकाने चमकले. मेजर देशमुख पुढे म्हणाले, सशस्त्र दलांचे सदस्य म्हणून स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या तत्वाचे पालन करणारे हे आपले कर्तव्य आहे, ज्यावर आपले राष्ट्र उभारले गेले आहे. आम्ही आपल्या मातृभूमीचे रक्षण केले पाहिजे आणि अतूट निष्ठेने सेवा केली पाहिजे, जसे आपल्या आधी आलेल्या केलेले. समारंभ तंतोतंत आणि श्रद्धेने पार पडला. राष्ट्रगीत वाजले, ध्वज फडकला गेला, त्यांचे रंग वाऱ्याच्या नाचत होते. सैनिकांनी सलामी देत गर्दीत एकतेचे आणि अभिमानाचा भावना पसरली. मेजर देशमुख यांनी आपल्या भाषणाची सांगितले कृतीची हाक देऊन केली. आपण आपल्या राष्ट्रगीताचे सार्वभौमित्वाचे रक्षण करत राहण्याची प्रतिज्ञा करूया आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकाची स्वप्ने पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी आपण अथक परिश्रम करूया. एकत्रपणे आपण पुढच्या पिढीसाठी एक मजबूत आणि समृद्धी भारत घडवू शकतो. पडेल संपली आणि सैनिकाचे पांगले. मेजर देशमुख यांनी विचार करायला थोडा वेळ घेतला. त्याने स्वतःचा प्रवास, त्याने केलेल्या बलिदानाने आपल्या सहकारी सैनिकासोबत सामायिक केलेल्या सौदाहरणाची विचार केला. लष्करी अधिकाऱ्याचा मार्ग सोपा नव्हता, परंतु तो एक मार्ग होता जो त्याने स्वच्छतेने निवडला होता. त्याच्या देशमुखावरील प्रेमामुळे स्वातंत्र्याचा सूर्यास्त होताच मेजर देशमुख यांनी तृतीय तीव्र जाणीव झाली. शौर्य आणि पराक्रमाचा वारसा त्यांनी नेतृत्व केले. प्रत्येक सैनिकाच्या हृदयात कायम राहील आणि त्या सर्व वर्षापूर्वी इतक्या पराक्रमाचे लढलेले आदर्शाने ते कायम राखतील हे त्यांना माहिती होते.